नमस्कार, रेखास कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण कोबीची भाजी बनवणार आहोत. त्यासाठी सर्वप्रथम तेल गरम करून घेऊ. तेल छान गरम होऊ द्यायचं. तेल गरम झालं की त्याच्यात आपण मोहरी टाकून घेऊ. मोहरी छान तडतडली की आता आपण त्याच्यात चटणी बनवून घेतली लसणाची. लसूण, लाल मिरची, थोडंसं मीठ टाकले आणि त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेतले. आता ती छान भाजून घ्यायची. छान भाजून घ्यायची. तेल सुटेपर्यंत त्याला छान भाजायचं. दरवेळी आपण ती हिरवी मिरचीची करतो ना, म्हटलं थोडंसं वेगळं म्हणून लाल तिखटचं केलेलं आहे. लाल मिरच्या घेतलेल्या. आता हळद टाकून घेऊ थोडीशी. ती सुद्धा तेलात भाजायची. आणि आपण बारीक कट करून घेतलेली कोबी आहे, स्वच्छ 2 पाण्याने धुवून नंतर कट करायची. आता ती टाकून घेऊ. छान व्यवस्थित आपण परतून घेऊ. नेहमीच एकसारखी खाण्यापेक्षा कधी कधी वेगळी करून खायची. कधी चण्याची डाळ टाकून जरी बनवली ना तरी कोबीची भाजी खूप छान लागते. आणि अशी लसणाची चटणी बनवून केली ना, ही पण भाजी खूप छान लागत होती. आता छान व्यवस्थित मिक्स करून घेतले. चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि परत एकदा हलवून घेऊ. छान असं मिक्स झालेली आहे. आता गॅस कमी करायचा आहे आणि 2 ते 3 मिनटासाठी त्याच्यावर झाकण ठेवून घेऊ. 2 ते 3 मिनटानंतर झाकण काढूया आणि परत एकदा त्याला हलवूया. असं आपण एकदा दोनदा अधूनमधून करून घेणार आहे. तर छान अशी आपली कोबीची भाजी रेडी झाली. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आणि एकदा नक्की करून बघा, खूप छान लागते. आणि पोरांना अशी नसेल आवडत तर चपाती करायची, त्याच्यावर थोडंसं बटर लावायचं, थोडंसं मेयोनीज लावायचं आणि छान अशी कोबीची भाजी चपातीच्या मध्ये ठेवायची, रोल करायचा आणि द्यायची. ती सुद्धा खूप स्वादिष्ट लागते. धन्यवाद.